कमटेवाड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. हार घालून स्वागत करतील सौभाग्यवती कल्पनाताई सुधाकरराव कमटेवाड. महिलांना विनंती आहे की आपण थोडं समोर सरकावं. महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपण थोडं समोर सरका. शाल द्या, शाल. सौ सुनीताताई अरविंदराव कमटेवाड. शाल पांगरा अरविंदराव, शाल पांगरा. यानंतर सौभाग्यवती ज्योत्स्नाथ पुरुषोत्तम कमटेवाड यांना विनंती करतो की त्यांनी गायनाचार्य राधिकाताई घुगे यांचं स्वागत करावं. या खाली या. व्यासपीठावरून आपण खाली येण्याची कृपा करावी. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. ओम ब्रह्मानंद परम सुखदो केवलो ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमः पार्वती पते हर हर महादेव. मनमत महाराज की जय. राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज की जय. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सब संतन की जय. हर 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 महादेव. सर्वांनी आमच्या सोबत भजन म्हणायचे, टाळे वाजवायचे.
महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय
नमामि शमीशा निर्वाण रूपम चलत्कुण्डलं रुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननीलकण्ठं दयालं मृगाधीशचरमाम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशं त्रयशूलनिर्मूलनं शलपाणि भजेऽहं भवानी पतिभावगम्यं नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम यावत् पुमानात् पादारविन्दं भजन्ति अलोके परे वानरान् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम न जानामि योगं जपं नैव पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जला जन्म दुःखोगपमानं प्रभो पाहि आपन् नमामि स शम्भो नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम रूपा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रबध्ये मनोजमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबध्ये अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान 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 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया धन्य तुझी राम
बालपणी गेलास तू सूर्याला दराया, बालपणी गेलास तू सूर्याला दराया, आदरली धरणी थर थर नमः पार्वती पते हर हर महादेव। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखात न घालणारी, जीवाचं कल्याण करणारी परम पवित्र शिवमहापुराण कथा, जीवाचं कल्याण करणारी। गेले 4 दिवस झाला आपण ऐकतो, आज 4था दिवस, 3 दिवस झाला आपण कथा श्रवण करतो। सुंदर असे कुसनूर या गावामध्ये सुंदर शिवमहापुराण कथेचं आयोजन सर्व कुसनूर गावकरी मंडळांनी केलेलं आहे। त्याच्या निमित्तानं आपण ही कथा श्रवण करू शकतो, म्हणून त्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे। त्या भोलेनाथाच्या सत्तेनं, त्याच भोलेनाथाची कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात। सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद तुमचे सुद्धा। आमच्यासोबत जे कलाकार आहेत, म्हणजे तबलेवाले महाराज असतील त्यांचे सुद्धा धन्यवाद, आमच्या गुरु भगिनी असतील त्यांचे सुद्धा, आमचे माईक सिस्टीमवाले दादा असतील अगदी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। ज्यांनी कोणी ज्यांचं आज अन्नदान आहे असे असणारे अन्नदाते अगदी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। सर्वांचंच मनापासून धन्यवाद। वैयक्तिक नाव कोणाचं घेत नाही, सर्वांच्या चरणात नतमस्तक होते, माझ्या गुरुवरांच्या चरण नतमस्तक होते, भगवान भोलेनाथांच्या चरण नतमस्तक होते आणि कथेला पुढे घेऊन जाते। कारण अल्पसा पर्याय जास्त देण्यामध्ये काही स्तुती आपण गायला ऐकायला कोणाची बसलो, भोलेनाथांची स्तुती ऐकायला बसलो। त्यांची कथेकडे आपण वळूया। आता काही म्हणत असतील भोलेनाथाची कथा चालू आहे आणि ते हनुमंताचं नाव कमळ घेतात, असं काहींच्या मनात प्रश्न असेल किंवा काही म्हणत असतील। पण तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्ही असे निष्ठावंत शिवभक्त आहात, तुम्हाला माहीत पाहिजे हनुमंतर आहे शिवजींचाच अवतार आहे। अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते। आता काहींच्या मनामध्ये विचार येतो, अरे शिव महापुराण कथा चालू आहे आणि हे हनुमानजीची स्तुती करतात।
पण हनुमानजी हे शिवजींचे अवतार आहेत आणि ते कुठेही कथा असू दे, रामकथा असू देत, भागवत कथा असू देत किंवा शिवमहापुराण कथा असू देत, ते श्रवण करण्यासाठी येते. म्हणून त्यांची स्तुती गावावी लागते, त्यांना बोलावं लागतं कथा श्रवण करण्यासाठी या म्हणून. आता तुम्ही तर बसलेलाच आहात, पण या ठिकाणी हनुमंतराय असो, शिवजी असो, ते येऊन बसलेले कथा ऐकण्यासाठी. असो, सुंदर अशी कथा आपण ऐकत आहात. तुम्हाला पण तुमच्या चेहऱ्यावरून वाटतं की तुम्हाला पण गोडी लागली आहे अजून कथा ऐकण्याची. काल काय झालंय, आजच्या कथेमध्ये काय होतंय, नेमकं हे का सजवलं इथं, कसं काही उत्साह तर तुमच्या मनामध्ये निर्माण झालीच असेल की नाही. एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बरं स्वतःसाठी. सुंदर सजून आला तुम्ही, छान. सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद. आता आपण कथेकडे वळूया. कालच्या कथेमध्ये काय झालं हे लक्षात आहे का तुमच्या? बरं ते कालच जाऊ देत, 3 दिवसात काय ऐकलं तुम्ही, लक्षात आहे का तुमच्या? हा, काही तर ऐकायचं म्हणून ऐकायचं, घरी गेला विसरून जायचं. तर घरी गेले की संसारातल्या ज्या गोष्टी आहेत ते डोक्यामध्ये ठेवायच्या. असं नाही, जे आपण श्रवण केलंय ते आपल्या डोक्यात असलं पाहिजे. या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं, असं नाही करायचं. लक्षात आहे का तुमच्या काल काय झालं, आज काय ऐकायचंय? ज्यांच्या लक्षात आहे त्यांनाच पुढची लिंक कळते की काल कथेमध्ये काय झालं आणि आज कथेमध्ये काय आहे. पहा, काल आपण कथेमध्ये ऐकलं होतं, रुद्राक्षाचा महिमा ऐकला, भस्माचा महिमा ऐकला, बरोबर का? त्याच्यानंतर नारदजींची कथा आपण श्रवण केली की नारदजींनी शिवमहापुराण कथा का ऐकावी लागली, हेच ऐकलं का काल? मग त्याच्यामध्ये काय आपण ऐकलं की नारदजींच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, ते दुःख, ते पाप कशाला नष्ट होणार होतं? तर शिवकथा श्रवण केल्याच्या नंतर नारदजींच्या जीवनातलं पाप नष्ट होणार होतं. कोणतं? की नारदजींनी भगवान श्री विष्णूंना श्राप दिला होता. मग सांगितलं तो श्रापातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करा, तुम्ही शिवकथा ऐका. त्या शिवाचं नाव तुम्ही मुखामध्ये घ्या. शिवनाम जपले सहारा मिले, डूबे हुए को किनारा मिलेगा. त्याच्या जीवनात दुःख आहे ना, त्याने शिवनाम घ्या. शिवनाम हे श्रेष्ठ आहे, ते जीवनाला तारणार आहे. तुम्ही पूजा नाही केली तर नका करू, पण त्याचं नाव जर घेतलं ना शुद्ध अंतकरणाने, भगवान परमात्मा धावून येईल. तिच्या नावाला जास्त महत्व आहे. खरं पाहत जर म्हटलं तर कलियुगामध्ये त्याच्या नावाला जास्त किंमत आहे. असं हे कलियुग आहे. तुम्हाला हे सांगणारच आहे पुढे मी नाव किती महत्वाचं. कलियुगामध्ये कोणत्या युगामध्ये काय श्रेष्ठ आहे. तर मग नारदजी आपली कथा ऐकण्याकरिता ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना विनंती केली की मला भगवान विष्णूने पाठवलं आहे तुमच्याकडे शिवजींची कथा ऐकण्यासाठी. मला कथा सांगा, ते शिवजींची कथा सांगा. मग अगोदर नारदजींनी प्रश्न केला की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ही सृष्टी निर्माण कोणी केली, ती कथा अगोदर सांगा. पण सृष्टी उत्पन्न करण्या अगोदर ते सृष्टीचा प्रलय होतो, मग तो कसा होतो ते सांगतात अगोदर ब्रह्मदेव. सांगतात, पहा 4 युग असतात. 4 युग कोणकोणते? 4 युग. 4 युग कोणकोणते? एक सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आपण राहतो तो कलियुग. असे हे 4 युग आहे. सांगितलं हे 4 युग ज्यावेळेस मिळून येतात ना, त्यावेळेस एक महायुग होत असतं. मग या 4 युगाचं आयुष्य सांगितलं की या युगाला आयुष्य
आयुष्य किती आहे तर सत्ययुगाचं आयुष्य सांगितलं 17,28,000 वर्ष. कशाचं आयुष्य हे? सत्ययुगाचं. किती? 17,28,000 वर्ष हे सत्ययुगाचं आयुष्य आहे. त्याच्यानंतर त्या सत्ययुगामध्ये राहणाऱ्या लोकांचं आयुष्य किती आहे तर 1,00,000 वर्ष हे सत्ययुगात राहणाऱ्या लोकांचं आयुष्य होतं. किती? लक्ष द्या, 1,00,000 वर्ष एवढं त्या सत्ययुगामध्ये राहणाऱ्या मनुष्यांचं आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये 4 आश्रमामध्ये पूजा केल्याच्या नंतर देवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर देव प्राप्ती व्हायची. 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यास आणि वानप्रस्थ. हे जे 4 आश्रम आहेत या 4 आश्रमामध्ये देवाची आराधना केल्याच्या नंतर देव प्राप्त व्हायचा, देव मिळायचा. हे कुठलं आहे? सत्ययुगामध्ये. आता दुसरं युग कोणतं आहे? त्रेतायुग. त्रेतायुग, या त्रेतायुगाला 12,96,000 वर्ष आयुष्य. किती? 12,96,000 वर्ष युगाला. बरं, युगाला. आणि त्या युगामध्ये राहणाऱ्या लोकांना आयुष्य आहे 10,000 वर्ष. त्रेतायुगातल्या लोकांना किती वर्ष आहे? 10,000 वर्ष. असे ते माणसं जगायचे. आणि या त्रेतायुगामध्ये यज्ञ याग केल्याच्या नंतर देव प्राप्त व्हायचा. यज्ञ याग करण्याकरिता सामग्री लागते. एवढी सामग्री आणून मग यज्ञ करायचा, मग देव आपल्याला मिळणार, देवाची प्राप्ती होणार. कधी? त्रेतायुगामध्ये. त्याच्यानंतर तिसरं जे युग आहे ते सांगितलं द्वापार युग. हे जे द्वापार युग आहे हे द्वापार युग, या युगाला आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. द्वापार युगाला आयुष्य आहे. आणि त्या युगामध्ये राहणाऱ्या लोकांना आयुष्य आहे 1000 वर्ष. 1000 वर्ष आयुष्य जगतात. द्वापार युगातले लोक जगत होते. आणि या द्वापार युगामध्ये पूजेला जास्त महत्व दिलं जातं. पूजा केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न व्हायचे द्वापार युगामध्ये. आणि द्वापार युगानंतर कोणतं युग आहे? कलियुग. हे ज्या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. या कलियुगाला किती आयुष्य आहे तर 4,32,000 वर्ष कलियुगाला आयुष्य आहे. आणि त्या कलियुगामध्ये राहणाऱ्या लोकांना आयुष्य किती आहे तर 100 वर्ष. म्हणजे एक शून्य कट होत गेला आणि 100पर्यंत आलं. आता काही दिवसांनी, काही वर्षांनी तो पण शून्य कट झाले, मग अवघडच होऊन जाईल. 100 वर्ष आयुष्य कलियुगातल्या लोकांना. पण 100 वर्ष पण कोणी जगत नाही. काही तर 50 पर्यंत चिता तिथूनच जातात, गचकतात लगेच. आता तेवढं सुद्धा कोण जगत नाही. असं एक कमी वय असणारे किंवा कमी वर्षाचं आयुष्य असणारं हे कलियुग आहे. कलियुगातल्या लोकांना आयुष्य कमी आहे. पण एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे भगवान भोलेनाथांचं नाव. तुम्ही तुमचा देव कोणता तुमचा प्रिय असेल त्याचं नाव घ्या. त्या नावाने कलियुगामध्ये असणाऱ्या लोकांचा उद्धार होतो. कारण कलियुगच असं आहे, कलियुगामध्ये नावाने नाव घेतल्याच्या नंतर मनुष्याचा उद्धार होतो. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन.
करावे कीर्तन. कलियुगामध्ये कीर्तनाला नामाला महत्व आहे. कलियुग उद्धार हरीच्या नामे किंवा हरेच्या नामे. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामानं मनुष्याचा उद्धार होतो. म्हणून नाम महत्वाचं आहे. तुमच्या पूजा कशी करायची हे जरी लक्षात नाही राहिलं ना, नाही लक्षात राहू द्या, पण त्याचं नाव घ्या. नावाने मनुष्याला तो भगवान परमात्मा भेटू शकतो. कारण कलियुगामध्ये नाव हे श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. आता कलियुगात लोक किती पाप करतात. आपण त्या दिवशी ऐकलं लोक पापी जन्माला आले कलियुगात. मग अशा पापी कलियुगामध्ये उद्धार कसा होणार लोकांचा. तर या कलियुगामध्ये फक्त नाव यानंच उद्धार होणार. ते पण देवाचं नाव घेतलं तरच मनुष्याचं काय होईल, उद्धार होईल. बाकी कितीही पाप होऊ द्या कलियुगात, किती पण नामाला जास्त महत्व आहे. तुम्ही नाव घेतलं ना, तुमचे गुरु जे कोणी असतील त्यांच्या मुखारिंदातून तुम्ही मंत्र घ्या, इथं मंत्र जप करा. त्याची ताकद एवढी होईल की तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा भेटतो. 4 आश्रमामध्ये भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर देव भेटत होता. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्याच्या नंतर देव भेटत होता. द्वापार युगामध्ये पूजा केल्याच्या नंतर देव भेटायचा. पण कलियुग हे असं आहे की या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नावानेच काय होतं तर आपला उद्धार. नावच एक आहे आपल्याला तारणार आहे. पटवून देण्याकरिता तुम्हाला उदाहरण सांगते पहा. पटवून देण्यासाठी सांगते बरं, तुम्हाला पटेल याच्यासाठी. पहा, महाभारताचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याच्या नंतर जे 5 पांडव आहेत ना ते भगवंताकडे गेले आणि देवाला म्हणाले आता हे कलियुग येणार आहे. काय कलियुग येणार आहे. या कलियुगामध्ये लोक कसे असतील. लक्ष द्या महिला मंडळ, झोप होणार. इकडे पहा, कळते ना माझ्या भाषा, कळते का तुम्हाला. झोप आलात का. हा इकडे पाहतात कळ ना, काहीच कळत आहे ना, काहीतरी म्हणा, कळतंय का. हा आता कलियुग कसं आहे, कलियुगात काय श्रेष्ठ तर लक्ष द्या बरं कसं श्रेष्ठ आहे. तर पहा, हे 5 पांडव देवाकडे गेले. देवाला म्हणाले कलियुगात श्रेष्ठ काय आहे आणि कलियुगातले लोक कसे जन्माला येतात ते आम्हाला सांगा. असं म्हणल्याच्या नंतर भगवंत म्हणाले हे पहा, मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्हाला काही आश्चर्य दिसतील. ते आश्चर्य दिसल्याच्या नंतर तुमच्या मनात काही प्रश्न जर आला तर मला विचारावी, त्याचं उत्तर देईल. मग हे 5 पांडव गेले, 5 दिशेला गेले आणि 5 दिशेला गेल्याच्या नंतर मग जो धर्मराज आहे, युधिष्ठिर जो आहे, त्याला असं आश्चर्य दिसलं की गरुड हे कोणाचं वाहन आहे. भगवान नारायणाचं वाहन आहे गरुड. आणि ह्याच्या पंखावरती काय लिहिलेले, वेद. वेद कोणाच्या पंखावर लिहिलेले तेवढं तरी माहित असेल तुम्हाला. भगवान विष्णूचं जे वाहन आहे गरुड त्याच्या पंखावरती लिहिलेलं आहे. मग त्याच्या मुखामध्ये मांसाचा तुकडा दिसला. हे आश्चर्य पाहिलं धर्मराजानं. त्याच्यानंतर दुसरं आश्चर्य पाहिलं भीमानं असं आश्चर्य पाहिलं होतं की 2 तोंडाचा हत्ती. हे आश्चर्य त्यानं पाहिलं. त्यानं विचार केला एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं, या महाभारताच्या युद्धामध्ये असा काही हत्ती मी पाहिला नाही, पण मला आता काय पाहायला मिळतो. हे पहिलं आश्चर्य भीमानं. त्याच्यानंतर तिसरं आश्चर्य पाहिलं अर्जुनानं की एक वेलेली गाय नुकतीच वेलेली आहे आणि तिचं जे बछड आहे ना ते बछड नुकतंच जन्माला आलंय. त्याला नीट उठता पण येत नाही, पण जसं उठलं ना उठल्याच्या बरोबर आपल्या आईला लाथा मारायला लागलं. हे आश्चर्य पाहिलं अर्जुनानं. त्याच्यानंतर 4थं आश्चर्य बघितलं नकुलानं.
की दोन विहिरी शेजारी शेजारीच आहेत. एका विहिरीमध्ये गोड पाणी आहे आणि एका विहिरीमध्ये खारं पाणी आहे. ज्या विहिरीमध्ये खारं पाणी आहे ना ती विहीर तुडुंब भरून वाहते आणि ज्या विहिरीमध्ये कमी पाणी आहे ना ती गोड आहे पण त्याच्यात पाणी कसं आहे कमी आहे. हे आश्चर्य बघितलं नकुलानं आणि पाचवं आश्चर्य पाहिलं सहदेवानं. सहदेव रस्त्यानं चालला होता. जात असताना एक मोठा असा दगड डोंगरावरून खाली गरंगळत येत होता. लक्ष द्या बरं, याचं तात्पर्य खूप छान आहे. असा मोठा दगड गरंगळत खाली येत होता. येत असताना नेहमीप्रमाणे सहदेवानं भगवंताचं नाव मुखात घेतलं आणि जसं नाव घेतलं त्याचबरोबर तो येणारा दगड आहे ना एका वाड्याला काडीवर थांबला. हे आश्चर्य पाहिलं सहदेवानं. 5 जणांनी 5 आश्चर्य बघितले आणि देवाकडे गेले. देवाला म्हणतात, देवा आम्ही अशा आश्चर्य पाहिले खूपच विचित्र. युधिष्ठिरानं सांगितलं आश्चर्य काय पाहिलं. सांगितलं देवा तुमचं जे वाहन आहे ना ज्याच्यावर पंखावर वेद दिलेले त्याच्या मुखामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य आम्हाला बघायला मिळतंय. त्यावेळेस भगवंत सांगतात अरे या कलियुगामध्ये असे माणसं जन्माला येतील खूप परमार्थ करतील, खूप त्यांचं शिवपाठ पाठ असेल, देवाधर्माचे जे ग्रंथ आहेत ते सर्व पाठांतर असतील, कीर्तन करतील, ते कथा करतील, पण मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्या मुखातून त्यांच्याकडून घडेल. असे लोक आहेत बा कलियुगामध्ये. देवदेव करतात पण देवदेव करूच तर गळ्यात माळ घालतात आणि एकदा का देव संपला की माळ कुठेला अडकतात परत चालू करतात. असे काही लोक आहेत समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि असे कलियुगातील लोक जन्माला येतील असं देवाने सांगितलं. दुसरं आश्चर्य सांगितलं भीमानी. देवा मी तर असं आश्चर्य पाहिलं की 2 तोंडाचं हत्ती. महाभारताचं एवढं मोठं युद्ध झालं पण या युद्धामध्ये 2 तोंडाचं हत्ती मी अजून पाहिला नाही. असं म्हणल्याच्या नंतर भगवंत म्हणतात भीमा या कलियुगामध्ये असे लोक असतील 2 तोंडी असतील. एकाच खातील, प्रचार एकाचा करतील आणि मतदान तिसऱ्यालाच करतील. असे लोक जन्माला येतील. आहेत की नाही असे लोक आता सध्या पाहायला मिळतात का? पुरुष मंडळांना जरा जास्त माहिती असेल आपलं पण ते जरा लांब असतील. आहेत की नाही असे लोक? एकाच खातात, प्रचार दुसऱ्याच करतात आणि मतदान तिसऱ्यालाच देतात. असे काही लोक कलियुगामध्ये जन्माला येतात. 2 तोंडी असतात. तोंडावर एक बोलतात आणि मागून एक बोलतात. तोंडावर स्तुती करतात आणि मागून काहीतरी निंदा करतात. असे लोक 2 तोंडी जन्माला येतात आणि असे या कलियुगामध्ये असणार असं सांगितलं. त्याच्यानंतर तिसरं आश्चर्य सांगितलं अर्जुनाने. अर्जुन म्हणाला देवा मी असं आश्चर्य पाहिलं रे की नुकतीच विलेली गाय आहे. ते बछड जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर त्याला नीट उठता सुद्धा येत नाही. पण जसं तो उठला ना उठल्याबरोबर ते बछड आपल्या आईला लाथ मारायला लागला. असं म्हणल्याबरोबर देव म्हणाले अर्जुना या कलियुगात असेच लोक जन्माला येतील रे ज्यांनी जन्म दिला ना त्याची जाणीव ठेवणार नाही. त्यालाच लाथा बुक्के देऊन बाहेर काढून हाकलून देतील. हे पाहायला मिळतंय आपल्याला कलियुगामध्ये. हे होतंय, घडतंय. असे कित्येक जण असतील की त्यांना तेच दुःख आहे की अरे आपण ज्यांना जन्म दिला ना तेच आपला सांभाळ करत नाही. काही म्हातारी असतील, आजी आजोबा असतील, त्यांना पस्तावा होत असेल अरे उगाच आपण आपल्या लेकराला एवढं शिकवलं, एवढी प्रॉपर्टी घेऊन ठेवली, त्याच लेकरांना आपल्याला घरात ठेवलं नाही, त्यांनाच आपल्याला हाकलून दिलं. हे असं घडतंय, प्रत्येक ठिकाणी घडतंय. भगवंत म्हणतात असंच कलियुगात होणार. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्याचे चरण धरायचे सोडून, त्यांचे पाय धरायचे सोडून
त्यांच्या डोक्यावरती पाय देतील असे लोक या कलियुगात जन्माला येतील. त्याच्यानंतर तिसरं आश्चर्य सांगितलं अर्जुनानं आणि चौथं आश्चर्य सांगितलं नकुलानं. नकुल म्हणाला देवा मित्र असं आश्चर्य पाहिलं, 2 विहिरी शेजारी शेजारी आहेत. एका विहिरीमध्ये गोड पाणी पण कमी आहे आणि एका विहिरीमध्ये खारट पाणी पण ती तुडुंब भरून वाहते. काय आश्चर्य आहे हे. त्यावेळेस देव म्हणतात या कलियुगामध्ये असे लोक जन्माला येतील की जे चांगल्या स्वभावाचे आहेत, जे सत्याने जगणारे आहेत, जे साधू संत मंडळी आहेत ना ते कमी जन्माला येतील. आणि जे पाप करणारे, जे धर्म मानत नाहीत, जे शिव तत्वाला जे मानत नाहीत असे लोक जास्त जन्माला येतील. पापिष्ट लोक जास्त जन्माला येतील. देव धर्म करणारे कमी जन्माला येतील असं सांगितलं. आणि मग जे 5वं आश्चर्य होतं सहदेवानं पाहिलेलं. सहदेव म्हणतो देवा हो यांचं आश्चर्य काहीच नाही, पण मी असं आश्चर्य बघितलं की मी रस्त्यानं जात असताना तेवढ्यामध्ये एक मोठा दगड असा डोंगरावरून गरंगळत खाली येत होता. मला वाटत होतं मी आता मरतो की काय, माझ्या अंगावर तो दगड पडतो की काय असं मला वाटत होतं. पण मी तेवढ्याच नेहमीप्रमाणे तुमचं नाव घेतलं. नाव घेतल्याबरोबर तो दगड मोठा असणारा दगड एका वाळलेल्या काडीवर तो थांबला, स्थिर झाला. असं म्हणल्याच्या नंतर भगवंत हसले पण म्हणाले सहदेवा या कलियुगामध्ये अरे कितीही पाप करू दे लोकांनी, कितीही संकट त्याच्यावरती येऊ दे, काहीही होऊ दे, आणि त्या व्यक्तीने जर देवाचं नाव घेतलं ना तर त्याचा उद्धार नक्कीच होईल. असं हे कलियुग आहे. कलियुगामध्ये पाप किती असू द्या पण उद्धार फक्त भगवान परमात्म्याच्या नावानेच होतो. म्हणून त्याचं नाव कलियुगामध्ये फार महत्वाचं असतं. त्याचं नाव जपलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं पाहिजे. मग ब्रह्मदेव सांगतात या 4 जे युग आहेत ना नारदा, सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, हे 4 जे युग आहेत ना या 4 युगाचं एक महायुग होतं. कळतंय ना. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगाचं एक महायुग होतं. असे 71 महायुग झाल्याच्या नंतर एक मन्वंतर होतं. 71 महायुग झाल्याच्या नंतर एक मन्वंतर होतं आणि असे 14 मन्वंतर झाल्याच्या नंतर एक कल्प होतं. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असे अनेक कल्प झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर असे अनेक कल्प पूर्ण झाल्याच्या नंतर 100 वर्ष ब्रह्मदेवाचे पूर्ण झाल्याच्या नंतर या सृष्टीचा प्रलय होतो. सर्व काही नष्ट होऊन जातं. या पृथ्वीवरती काहीच राहत नाही, काही दिसत नाही, सर्वकडे पाणीच पाणी होऊन जातं. कोणीही राहत नाही, फक्त तो अनादी असणारा भगवान शिव ते तत्व असतं, ते पण निर्गुण स्वरूपामध्ये राहतं. बाकी काही दिसत नाही, पाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. प्रलय होऊन जातो सृष्टीचा. जरी एवढे मोठे बंगले जरी बांधलेले असते ना, प्रलय याच्या वेळेस ते सुद्धा काहीच राहत नाही, एक दगड सुद्धा दिसत नाही. असा भयंकर प्रलय होत असतो. मग प्रलय झाल्याच्या नंतर सगळीकडे पाणी पाणी झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा स्वतःला अगोदर निर्माण करतात आणि सृष्टी निर्माण करण्याचं कार्य ते करण्यास तयार होतात. म्हणजे निर्गुण स्वरूप असणारा भगवान जे शिव तत्व आहे मग ते सृष्टी निर्माण करण्यासाठी तयार होतात. मग सांगतात सृष्टी उत्पत्ती कशी झाली ते सांगतात की शिव हे निर्गुण तत्व आहे की ते दिसत नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण. ज्याला रंग नसतो, रूप नसतं, की आकार सुद्धा नसतो, ते निर्गुण स्वरूप. मग ते निर्गुण स्वरूप दिसत नाही, मग त्याच निर्गुण स्वरूपाने अगोदर स्वतःला प्रगट केलं. लक्ष द्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. ते शिवतत्व जे आहे ना त्या शिवतत्वाने स्वतःला अगोदर निर्माण केलं. स्वतःला निर्माण केल्याच्या नंतर मग त्याने एक प्रकृती शिवतत्वाने शिवा नावाची एक स्त्री
निर्माण केली तीच म्हणजे मा जगदंबा. ही शिवा देवी ती म्हणजे प्रकृती. तिला निर्माण केलं. मग शिवतत्व सगुण स्वरूपामध्ये आले. त्या शिवतत्वानं शिवा नावाची एक स्त्री प्रगट केली. दोघं जण जन्माला आले, शिव आणि शिवा नावाची देवी. नित्य जन्माला आल्याच्या उत्पन्न झाल्याच्या नंतर मग त्यांना राहण्याकरिता त्यांनी एक नगरी तयार केली. सुंदर अशी नगरी तयार केली. त्या नगरीचं नाव आहे काशी. काय आहे? कोण गेलेलं का काशीला? कोणी नाही गेलेलं? ही काशी नगरी भगवान भोलेनाथांनी स्वतः निर्माण केलेली आहे. मग तिथे हे भगवान भोलेनाथ वास करू लागले, राहू लागले. ही काशी कशी हो? या काशीचं सुंदर असं वर्णन एका भजनामध्ये केलेलं आहे. पहा. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरिया तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरिया डमरू की धुन सुन के मैं काशी नगरिया
उमापती महादेव की जय. थोडं थोडं पुढं सरका ज्यांना जागा नाही त्यांनी मंदिर